नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शहा. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. राज ठाकरे भाजपला दिला सनसनीत इशारा. राज्यात आणि देशातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार भाष्य करत फोडाफोडीच्या राजकारणावर तीव्र टीका केली आहे. ठाण्यातील सीकेपी सभागृहात मनसे पदाधिकाऱ्यांना SIRच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भाजप आणि केंद्र सरकारच्या राजकीय रणनीतीवर निशाणा साधलाय. भविष्यात आता जे काही भारतीय जनता पक्ष पायंडे पाडतोय काय, हा मी मागे पण म्हटलं होतं की ते आपण पत्त्याचा बंगला करायचं ना पूर्वी पत्त्याचा, तसा हा उलटा आहे. त्याच्या खालचा जो पत्ता आहे तो नरेंद्र मोदींचा आहे. तो एकदा सटकला की सगळं कोलॅप्स आहे. कळलं का? आज ठीक आहे, ते त्याला तुम्ही भक्त म्हणा, काही म्हणा, काही असतील गोष्टी, परंतु जे काय आज टिकून आहे ते नरेंद्र मोदींवरती टिकून आहे, त्या बाकीच्यांवरती नाहीये. आणि अशा गोष्टींमध्ये तुम्ही ज्या प्रकारचं भयानक राजकारण करतात, खेळतात, हे त्यांनाही अंगाशी येणार आहे. हे पहिलं एक ते कोणासाठी सुरू आहे, कोण करते याच्या मागे, कळलं का? हे सगळं अमित शहाचं राजकारण सुरू आहे. मी मागे आता माझ्या भाषणात म्हटलं नाही का, आता शिवसेनेचे 6 खासदार फोडले, भाजपमध्ये का नाही गेले? टीएमसीचे 22 खासदार फुटले, वेगळा गट का केला? उद्या जर मला त्याच्यावरती दावा सांगायचा असेल पंतप्रधान पदावरती, तर मला हे बाहेरून मला लोक, जर आतमध्ये विरोध झाला तर मला बाहेरून लोक मतदान करतील किंवा पाठिंबा देतील. आणि दुसऱ्याने जर समजा कोणी दावा सांगितला तर मी हे जे उभे केलेले आहे त्यातला कोणी सपोर्ट करणार नाही. मी मगाशी म्हटलं ना, ज्यावेळेला तुम्ही समोरचे ज्यावेळेला विरोधक संपवता त्यावेळेला विरोधक हे तुमच्या दुश्मन तुमच्यातच तयार होतात. ते चित्र आता तुम्हाला महाराष्ट्रात आणि देशात सर्व ठिकाणी तुम्हाला दिसेल, अगदी खालपर्यंत दिसेल तुम्हाला. बेधुंद सत्ता ज्या वेळेला येते त्यावेळेला माणसं अशी वागायला लागतात. मी त्याशी माझ्या भाषणात नाही का बोललोय, तेच काय बोलतोय. पाऊस पहिल्याच पावसामध्ये मुंबई आणि मुंबईत बऱ्याच ठिकाणी पाणी साचलंय, ठाण्यातही बऱ्याच ठिकाणी पाणी साचलंय. चेंबूरमध्ये बसवरती झाड कोसळलं, ठाण्यातील मुलाचा अशा अनेक ठिकाणी झाडं कोसळलं. याचं कारण तुम्हाला आठवत असेल कदाचित, किंवा तुम्हाला मी गेली अनेक वर्ष या सगळ्या शहर कसं उभं राहतं, कसं उभं राहिलं पाहिजे याच्यावरती अनेकदा मी बोलत आलेलो. या शहराच्या उभारणीकडे कोणाचंही लक्ष नाही. बिल्डरांना फक्त प्लॉट देत राहणं, विकत राहणं, त्यातनं पैशातून राजकारणातून या सगळ्या गोष्टी, एवढंच फक्त महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. लोकांना चांगलं आयुष्य मिळावं याच्यासाठी म्हणून काय कुठच्याही गोष्टी सुरू, नुसते रस्ते आणि पूल यातनं शहरं उभी होत नसतात. आपल्याकडे डेव्हलपमेंट प्लॅन येतो पण टाउन प्लॅनिंग होत नाही.